गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण सीडीपीचे जे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. प्रत्येक प्रश्न समजून घेतल्याशिवाय तर काहीच येत नाही, हे आपण पूर्वीपासून चर्चा करत आहोत, कारण टॉपिक महत्वाचे असतात. प्रश्न आहे 21वा 10 प्रश्न आपण बघू. प्रभावशाली अधिगम के लिए प्रभावशाली अधिगम अधिगम म्हणजे तुम्हाला ते शिक्षण कसं पाहिजे, प्रभावशाली. शिक्षकों को सुनिश्चित करना चाहिए की गतिविधियां, म्हणजे जर तुम्हाला प्रभावशाली अधिगम जर करायचा आहे तर गतिविधिया कशी पाहिजे, म्हणजे तुम्ही शिक्षण कशा प्रकारे देणार, पण ते प्रभावी पाहिजे. नुसतं शिक्षण देऊन चालणार आहे का, तर प्रभावी शिक्षण पाहिजे. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, विद्यार्थियों के पूर्व ज्ञान पर आधारित वो उसे आगे बढ़ाए. बघा म्हणजे काय, तुम्ही जर प्रभावी शिक्षण देता असाल तर काय करा, त्यांच्या पूर्व ज्ञानाच्या आधारावर शिक्षण द्या. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही गणित सोडवायला लावतात तर त्याआधी त्या विद्यार्थ्यांना 1-2 माहित असणं आवश्यक आहे, त्यानंतरच काय करतील ते पुढे वापरतील. म्हणजे पहिलं ऑप्शन योग्य आहे. दुसरं ऑप्शन काय म्हटलं, केवळ पाठ्यपुस्तक, म्हणजे काय फक्त जे पुस्तकामध्ये दिलेले ना तेच तुम्ही पुनरुत्पादित करा किंवा तेच सांगत बसा, असं पण चालणार नाही. असंदर्भित दिलं तर अजिबात चालणार नाही. भेद, जटिल और अमूर्त, म्हणजे काय खूप कठीण आणि अमूर्त. लहान मुलांना तुम्ही अमूर्त देऊ शकत नाही, त्यांना मूर्त स्वरूपात ज्या घटना असतील त्यांचं वर्णन सांगावं लागतं. म्हणजे काय झालं, 3 ऑप्शन बाहेर झाले, पण हे ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे, कारण पूर्व अनुभव जे आहे त्या आधारे काय करायचं, तुम्हाला अध्यापन करायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा काय म्हणतोय, बच्चों में वैकल्पिक अवधारणाएं. वैकल्पिक अवधारणाएं म्हणजे विद्यार्थ्यांचे विचार कसे आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांचं आपण म्हणतो ना त्याचं म्हणणं काय किंवा त्याचे विचार काय, त्याच्या मनात काय दडलेले आहेत, याला वैकल्पिक अवधारणाएं म्हणतात. पहिला ऑप्शन काय दिलेले, उनकी आत्मकेंद्रिता तथा तर्कशून्य सोच को दर्शाती है. बघा म्हणजे जर वैकल्पिक अवधारणा एखाद्या विद्यार्थ्याने जर तुम्हाला त्याचं मत मांडलं तर तुम्ही असं म्हणणार का तो तर्कशून्य विद्यार्थी किंवा तो आत्मकेंद्र, याबाबत आपल्याला माहिती मिळतं का, हे पहिलं ऑप्शन म्हणतंय. केवळ उच्च बुद्धी लब्धी, म्हणजे काय हुशार विद्यार्थी पाहिजे, म्हणजे काय वैकल्पिक अवधारणा फक्त जे हुशार विद्यार्थी असतात त्याच्यामध्येच असते का, असं तर नसतं. सीखने की प्रक्रिया में बाधा डालते. आता कस काय, विचार प्रक्रियेने जर एखादा विद्यार्थी कल्पनाशील रचनावादी असेल तर तो शिक्षण प्रक्रियेमध्ये बाधा तर टाकू शकत नाही. आणि डी ऑप्शन काय म्हटलंय, बच्चों के अपने आसपास की घटनाओं के बारे में बनाए सहज सिद्धांतों को दर्शाते. म्हणजे आता वैकल्पिक अवधारणे म्हणजे काय, एखादा विद्यार्थी पावसाबद्दल समजा त्याला काय माहिती विचारली तर वैकल्पिक अवधारणा म्हणजे काय, जसं त्याने आजूबाजूच्या ज्या घटना असेल किंवा त्याला ते कोणी सांगितली असेल आजूबाजू पावसाबद्दल माहिती, तीच माहिती तो काय सांगेल, शिक्षकाला सांगेल. आता बघा एक चित्रपट आलेला आहे माझा हिंदीमध्ये, तर ते शाळेमध्ये कोणीतरी अधिकारी येतात आणि ते अधिकारी विचारतात का पृथ्वी आणि सूर्य यांचं म्हणजे याच्याबद्दल माहिती सांग, तर ते सांगतं का पृथ्वी काय शेष नागाच्या डोक्यावर आहे. मग आता आपण असं समजायचं का तो विद्यार्थी चुकीचा आहे, तो विद्यार्थी चुकीचा नाही, तर ती वैकल्पिक अवधारणा आहे. म्हणजे काय, त्याच्या आसपासच्या ज्या घटना आहे किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जी त्याची ज्ञान मिळालेली ती सोच नेमकी त्याच्या माध्यमातून कळतंय का, त्याला कोणी सांगितलं असेल का नाही बाबा ही पृथ्वी जी आहे ते शेष नागाच्या डोक्यावर आहे, म्हणजे असा प्रकार तुम्हाला कळाला. म्हणजे वैकल्पिक अवधारणा काय करतो, त्याच्या आजूबाजूच्या ज्या घटना असतात त्याची सहज म्हणजे त्या संबंधी विचारशैली दर्शवते. ऑप्शन डी हे सगळ्यात बेस्ट आहे. प्रश्न, जेवढा प्रश्न काळजीपूर्वक समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. शिक्षक को प्रभावी समस्या समाधान को प्रोत्साहित कर सकते. म्हणजे बघा शिक्षक प्रभावी समस्या समाधान को प्रोत्साहित म्हणजे काय, विद्यार्थ्यांना तुम्ही स्वतःहून क्रियाशील करण्यासाठी काय करणार, समस्या समाधान करणे म्हणजे काय, क्रियाशील करण्यासाठी तुम्ही काय करणार. पहिला ऑप्शन काय दिलेले, अपनी कक्षा में कई दृष्टिकोनों और अनुमानों को हतोत्साहित करणे. बघा इथे जर प्रोत्साहित जर राहिलं असतं तर हेच त्याचं उत्तर राहिलं असतं, पण इथे काय म्हटलंय, हतोत्साहित करा. कसं काय, प्रत्येक विद्यार्थ्याचे काही दृष्टिकोन आहेत, काही अनुमान आहेत. एकच विद्यार्थी एका घटनेबद्दल सारखीच माहिती सांगू शकत नाही, वेगवेगळे विविधता आढळते, बरोबर आहे का नाही. आता तुम्ही जर पावसाबद्दल माहिती विचारली तर एक विद्यार्थी पावसाबद्दल थोडी वेगळी सांगेल, दुसरा वेगळी, म्हणजे काय विविध दृष्टिकोन आहेत. पण इथे काय म्हटलं, हतोत्साहित करणं म्हणजे त्यांचे मत वेगळे असतील त्याला हतोत्साहित केलं तर काय होईल, चुकीचं आहे.
बच्चों को सहज अनुमान लगाने के लिए प्रोत्साहित करके, म्हणजे काय, विद्यार्थ्याला सांगू द्या ना, विद्यार्थी लहान आहे, सहज त्याच्या मतानुसार त्याचे अनुभव सांगून द्या. डी ऑप्शन चांगलं म्हणताय. आणि त्याच्यानंतर सी ऑप्शन काय म्हटलंय, समस्या का चरण दर चरण समाधान लिख कर, म्हणजे काय, जे विद्यार्थ्यांना माहित आहे ते प्रत्येक लिखाण काम करायला लावा. आता काय म्हणतील, चांगलं आहे ना, लिखाण काम करायला लावा, पण विद्यार्थी कितवीचे ते पण तुम्ही लक्षात, विद्यार्थ्यांना तुम्ही जर वारंवार तुम्हाला काय सांगायचंय ना लिहून द्या, काय सांगायचंय ना लिहून द्या, प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी काय करा, कशी सोडवायची लिहून द्या, असं अजिबात चालणार आहे, म्हणजे याचा पण विपरीत परिणाम होईल. आणि डी ऑप्शन काय म्हटले, पाठ्यपुस्तक ज्ञान के पुनरुत्पादन, म्हणजे जे पाठ्यपुस्तक मध्ये ज्ञान आहे त्याच्यावर ध्यान द्या. म्हणजे काय, आपण जर आपल्याला आहेत बघा, एखादं पाठ दिलेला असतो आणि या पाठामध्ये एखादं पात्र असतं आणि त्या समजा एखादी पाठामध्ये आजीबाई असेल आणि त्या आजीबाईनुसार आजीबाईला काय वाटतं कोणाला, आजीबाईला, मग याच्याने काय उपयोग झाला का, म्हणजे जे पाठामध्ये दिले ते तुम्ही पुनरुत्पादन करताय, असे प्रश्न नकोय. तुम्हाला या पाठासंदर्भात काय व्यक्त वाटतं किंवा तुमचं मनोगत काय असे व्यक्त करणारे प्रश्न जर राहिले तर विद्यार्थी चांगले शिकतील. म्हणजे डी ऑप्शन पण बाहेर झालेले आहे. पण बी ऑप्शन काय म्हटलंय, बच्चों को सहज अनुमान लगाने के लिए, म्हणजे विद्यार्थी, आता समजा गणिताचे तुम्ही शिक्षक आहेत आणि गणिताचे शिक्षक तुम्ही पहिल्याच वेळा सांगू शकतात का विद्यार्थ्यांना, नाही बाबा तुम्ही पट्टीने मोजा, अजिबात नाही, त्यांना मोजता येणार नाही. मग त्यांच्या छोट्या छोट्या हातांनी मग तुम्ही सांगा, आपण बघा फुटाने हिशोब करतो बघा, मग तुमच्या छोट्या हाताने बघा बरं ही फरची किती माप, मग ते म्हणतात सर माझे पाच बिल्लास भरले बघा. म्हणजे काय झालं, छोटे छोटे सहज अनुमान त्यांना लावायला, त्याच्यानंतर माप सांगा. डायरेक्ट तुम्हाला पट्टीने मोजमाप करू देता येणार नाही. त्या विद्यार्थ्यांना कळतं का फूट काय आहे, अजिबात या संकल्पना कळत नाही. त्यामुळे काय करावं लागेल, तुम्हाला मूर्तकडून अमूर्ताकडून घेऊन जावं लागेल, म्हणजे सहज अनुमान लावायचे तुम्हाला त्यांना संधी द्यावी लागेल. त्याच्यानंतर प्रश्न बघा, जेवढं समजून घेतलं तेवढं, म्हणजे एका प्रश्नातून अनेक प्रश्न निर्माण होतात. असं नाही बाबा तुम्ही प्रश्न निर्माण म्हणजे प्रश्न एकदा पाठांतर केला, हे पाठांतर मी तुम्हाला पहिले सांगितलंय का पाठांतर खूप अवघड आहे, पाठांतर चालत नाही. प्रश्न आहे, एक कम उपलब्धि वाले बच्चे के कक्षा शिक्षक के रूप में आपको निम्नलिखित में से कौन सी रणनीति सबसे अधिक उपयोगी है. कम उपलब्धी म्हणजे काय, विद्यार्थी याला समजा एखादा विद्यार्थी त्याला आपण सांगतोय पण त्याचं लवकर लक्षात येत नाही किंवा असे विद्यार्थी असतात. मग तुम्ही काय करणार एक शिक्षक म्हणून, हे तुम्हाला विचारलंय, काय करणार एक शिक्षक म्हणून. पहिला ऑप्शन काय दिलेले, विद्यार्थियों को उनकी कम उपलब्धि ऊपर एक लंबा व्याख्यान देना, म्हणजे तुझ्यामध्ये काय कमी आहे ना, मी या संदर्भात तुम्हाला एकदम व्याख्यान देतोय. व्याख्यान उपयोग आहे का, विद्यार्थी कितवीचे आहेत. आता आपल्यासारखे विद्यार्थी आहेत तर मी सरळ सांगू शकतो का, यार तुम्ही नापास होताय ना, तुम्ही सीडीपी समजून घ्या, तर तुम्हाला पुढचा म्हणजे अभ्यासक्रम कळेल, हे आपण सांगू शकतो आपल्या वयानुसार. पण ते विद्यार्थी काय आहेत, लहान आहेत, त्यांना चालेल का मोठं व्याख्यान, अजिबात चालणार नाही. उनकी कम उपलब्धियों के कारणों की पहचान करके, म्हणजे काय, त्यांना ते समजत का नाहीये हे कारण तुम्हाला ओळखलं पाहिजे. पहचानने प्रयास करना और अल्कामित, हे असे जे टायपिंग आहे ना, या टायपिंग नोट्स घेतलेले त्याच्यामुळे थोडे काही शब्द जे आहेत त्यांनी फेरफार केलेले आहेत. म्हणजे काय करायचंय तिथे, बी ऑप्शन काय म्हणतंय का विद्यार्थ्यांना काय करायचंय, तुम्ही ज्या त्यांच्यामध्ये कमी आहेत त्या कमी काय करा, तुम्ही शोधा, त्याची ओळख करा आणि त्याच्यानुसार योग्य लक्षण काय आहेत बा, कशामुळे काय होतंय. म्हणजे असे काही हिंदीमध्ये शब्द येतात त्यांचे मराठीमध्ये अर्थ सांगणं खूप कठीण जातंय. मग काय करायचं, मग ती कमी का बरं होतंय, म्हणजे आपण नैदानिक चाचणी वापरतो, मग या कशामुळे कोणते लक्षण आहेत बा, याला हे काय समजत नाही, या प्रकारे हे बी ऑप्शन म्हणताय. सी ऑप्शन काय म्हटलंय, स्कूल प्रबंधक को आवश्यक कदम उठाने के लिए कहना, जैसे कि कम उपलब्धि वाले छात्रों को अलग संकाय करना. बघा आता संकाय करणं म्हणजे काय, वेगळं करणं. बघा किती पर्यायी शब्द आलेला आहे. म्हणजे काय करा, जर ज्या विद्यार्थ्यांना काही येत नाही ना, म्हणजे जर त्यांना समजत नसेल तर काय करा, त्यांना वेगळं करा. चालेल का सी ऑप्शन, अजिबात चालणार नाही. आणि डी ऑप्शन काय म्हटलंय, के माता पिता को बताना. के माता पिता म्हणजे काय, त्याच्या आई वडिलांना सांगा, बताना कि उनके बच्चे में कोई क्षमता नहीं इसलिए वो बच्चों को एक अलग स्कूल में डाल दो. म्हणजे काय, समजा आता तुम्ही माझ्याकडे क्लास लावलेला आहे आणि एखाद्या विद्यार्थ्याला समजतच नाही, मी लगेच तुमच्या वडिलांना फोन लावायचा, काही कामाची नाही तुमची मुलगी किंवा मुलगा, तुम्ही काय करा, याला दुसरीकडे क्लास लावून घ्या, असं सांगणार का, अजिबात सांगणार नाही. पण बी ऑप्शन काय म्हटलंय का जी कमी आहे त्याच्यामध्ये काय कारणाने आहे हे तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यानंतर काय करा,
योग्य लक्ष निर्धारित करणं, म्हणजे कशामुळे हे होतंय हे तुम्ही लक्ष निर्धारित करा आणि त्याच्यानंतर अध्यापन करा. असे काही हिंदीमध्ये जे शब्द येतात हे शब्दांचा अर्थ मराठीमध्ये सांगणं पण थोडं किचकट जातं, तरी पण मी आपल्या परीने तुम्हाला अर्थ लावून देतोय. त्याच्यानंतर 25 प्रश्न 25 म्हणजे हे आता 5वाच आहे पण सेट प्रमाणे. बच्चों की अवधारणात्मक समझ को सक्षम करने के लिए इनमें से कौन सी महत्वपूर्ण गतिविधी आहे. बघा म्हणजे आता या गतिविधी सगळ्या चांगल्या असतात पण त्याच्यामध्ये आपल्याला महत्वपूर्ण काढायचे. कुठली काढायची? महत्वपूर्ण. म्हणजे अवधारणा म्हणजे काय? त्या विद्यार्थ्यांचे विचार. आता त्या विद्यार्थ्यांचे विचार जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल किंवा तो सक्षम आहे का हे यासाठी सगळ्यात महत्वाचं काय? आता जे निगेटिव्ह ते बघा, पुरस्कार. फक्त पुरस्कार देऊन चालेल का? नाही बाबा मी तुला चॉकलेट देतोय मग तुम्हाला सांग, चालणार नाही. प्रत्यक्ष निर्देश, फक्त तुम्ही निर्देश देताय, हा मी हे सांगतोय ना याच्याबद्दल माहिती सांग, म्हणजे मग तुम्ही त्याच्या अवधारणाबद्दल सांगत नाही, तुम्ही फक्त काय करतात, तुम्ही सांगितल्यामुळे तो विद्यार्थी सांगतोय, हे पण चालणार नाही. आता व्याख्यान देऊन तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह, पण सगळ्यात महत्वाचं काय? संवाद आहे. जर विद्यार्थ्यांशी तुम्ही संवाद केला, चर्चा केली तर विद्यार्थ्यांची वैचारिक अवधारणा मिळेल. आता आपण जसं म्हणतो का माणूस विचाराने महान पाहिजे, सहज म्हणतो, मग विचाराने महान पाहिजे म्हणजे कसं काय चालेल? त्याच्या फक्त डिग्री, किती शिक्षण घेतलेले किंवा किती टक्के हे समजून चालेल का? तो आपल्याशी जर बोलला, आपल्याशी जर संवाद झाला, मग आपण म्हणतो नाही बाबा त्याचं मन खूप चांगलं आहे बरं का. आता मन चांगलं आहे कसं काय ओळखलं? काय त्याचं मार्कशीट पाहून तर तुम्ही ओळखलं नाही ना, तर तुम्ही काय केलं? त्याच्याशी संवाद केला, म्हणजे त्याची अवधारणा काय, त्याची विचार प्रक्रिया काय ही कुठे कळते? संवादामधून कळते किंवा चर्चेमधून कळत असते. त्याच्यानंतर प्रश्न थोडा अवघड आहे. प्रश्न अवघड आहे पण सोपा आहे. का सोपा आहे? कारण मी तुम्हाला एक ट्रिक पण दिलेली आणि सगळ्यात महत्वाचं काय त्याच्यामध्ये उत्तर राहिल तर तुम्हाला सापडेल. राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 एनईपी वर आलेला प्रश्न आहे. अनुभवात्मक अधिगम को सभी तौरों पर अपनाया जाएगा. म्हणजे काय? एनईपी ने काय सांगितलं होतं का जे शिक्षण द्या त्या कसे द्या? अनुभवावर द्या. म्हणजे विद्यार्थ्यांना अनुभव आहे त्याच प्रसंगाने तुम्ही त्याला पुढे घेऊन चाला. असं नाही बाबा विद्यार्थ्याला त्या संदर्भात काहीच माहित नाही आणि तुम्ही फक्त अध्यापन करताय, असं नाही, तर अनुभव आधारित शिक्षण द्या. अनुभवात्मक अधिगम के संदर्भ में क्या सही नाहीये. म्हणजे काय? जे तुम्ही अनुभवातून जे शिक्षण देताय त्याच्यापैकी काय म्हटलंय? सही नाहीये. म्हणजे काय? तुम्हाला निगेटिव्ह काढायचंय. काय निगेटिव्ह काढणार हे तुम्हाला आता निगेटिव्ह केव्हा कळेल? ज्या वेळेला तुम्ही वाचणार. ये शिक्षण अधिगम प्रक्रिया में छात्रों की तुलना में शिक्षक से अधिक सक्रिय बनाता है. म्हणजे काय? जे तुम्ही अनुभवावर शिक्षण देताय ते शिक्षकासाठी महत्वाचं आहे का? शिक्षक को अधिक सक्रिय बनाता है. शिक्षकाला सक्रिय कशाला बनवेल? विद्यार्थी सक्रिय पाहिजे. अनुभवातून शिक्षण देत असाल तर तुम्ही विद्यार्थ्यांना सक्रिय बनवण्यासाठी शिक्षण देताय, म्हणजे शिक्षक सक्रिय होईल का? तर हे ऑप्शन तर म्हणजे चुकीचं आहे. आपल्याला पहिलं निगेटिव्ह मिळालेलं आहे. दुसरं ऑप्शन काय दिलेलं आहे? ये नए ज्ञान को प्राप्त करने और सकारात्मक सीखने के लिए हस्तांतरण के लिए पिछले अनुभव को जोड़ने में मदत करता है. म्हणजे चांगलं आहे, कारण अनुभवातून जर तुम्ही शिक्षण देत असाल तर काय जे जुनं ज्ञान आहे आणि आताचं ज्ञान आहे हे जोडलं जातं, म्हणजे याच्यामध्ये अनुबंध लागतो. हे बरोबर दिलेले, पण आपल्याला निगेटिव्ह काढायचं आहे. अजून एक निगेटिव्ह पाहिजे ना. ये पूरी तरह से पारंपरिक किताब पर आधारित ज्ञान को बढ़ावा देने पर आधारित आहे. म्हणजे काय? फक्त हे जे अनुभवातून जे शिक्षण द्या असं सांगितलं का एनईपीने? का जर तुम्ही पुस्तकामध्ये जे ज्ञान आहे ना त्याच्यावरच तुम्ही शिकवत बसा असं पण आपल्याला सांगितलं. म्हणजे हे पण निगेटिव्ह दिलेले, हे पण काय दिलेलं? निगेटिव्ह दिलेले. आणि चौथा ऑप्शन काय म्हटलं? ये अनुभव और प्रयासों के माध्यम से छात्रों को वास्तविक और वैज्ञानिक समझ विकसित करने पर जोर देता है. म्हणजे अनुभवातून जर शिक्षण दिलं तर ते काय होईल? त्यांची वास्तविक समज म्हणजे काय? पूर्वीचे अनुभव आणि वैज्ञानिक समज म्हणजे काय? जे आता तुम्ही पूर्वी देणार, नंतरून देणार आहे, याच्यावर जोर देण्यासाठी चांगला आहे. मग आपल्याला काय विचारलंय? निगेटिव्ह विचारलंय. निगेटिव्ह विचारलंय म्हणजे काय? म्हणजे जे चुकीचे आहेत. म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळाले? ऑप्शन 1 आणि 3. ऑप्शन 1 आणि 3 कुठे आलेले? बी ऑप्शन बघा, याच्यामध्ये 1 आणि 3 दिलेले, म्हणजे आपल्याला काय कोणता सही नाहीये? ऑप्शन 1 आणि 3 ज्याच्यामध्ये आहे ते सही नाहीये. ऑप्शन बी हे त्याचं उत्तर आहे. बघा प्रश्न किती अवघड होता, समजून घेतल्याशिवाय कळणार आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं इथे टॉपिक नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करा. सगळे टॉपिक तुम्हाला मराठीमध्ये मिळून जातात, व्हिडिओ मिळून जातात, नोट्स मिळून जातात, सगळं काही मिळतं. तर तुम्ही
कमेंट बॉक्स मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, याच्यावर बॅच जॉईन करू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न बघा, प्रश्न काय म्हणतोय, निम्नलिखित में से कौन सी भावना सार्थक सीखने की प्रक्रिया को सुगम बनाती है. म्हणजे काय, तुम्हाला विद्यार्थ्यांना सार्थक, सार्थक म्हणजे सक्रिय, बघा किती शब्द हिंदीमध्ये तुम्हाला फक्त फसवण्यासाठी दिलेले असतात. सार्थक सुगम, सुगम म्हणजे काय, त्यांच्या वयानुरूप. आपण त्याला काय म्हणतो मराठीमध्ये काहीतरी एक शब्द येतो, अनुकूलन पण वापरलं जातं, म्हणजे त्यांच्या सुगम, अनुकूलन हिंदीमध्ये वापरलं जातं. दशेत, आता जर तुम्ही दशेत निर्माण केली एक शिक्षक म्हणून, जर चुकलं तर याद राखा मी तुम्हाला शिक्षा दिला, अशी पण चालणार नाही. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यानं कुष्ठा म्हणतो, एखाद्या विद्यार्थ्यानं म्हणजे तुम्ही त्याला भावना त्याच्या नाकारला, असं पण चालणार नाही. चीड अजिबात चालणार नाही, पण उत्तेजना चालेल. म्हणजे तुम्हाला हे कौशल्य मिळवण्यासाठी उत्तेजना देणे महत्वाचे असते, प्रेरणा महत्वाची असते. सुगम काय बनवेल तर उत्तेजना. प्रश्न 28 काय म्हणतोय बघा, बच्चों को किस प्रक्रिया से सबसे बेहतर सीखते, म्हणजे बच्चे किस प्रक्रिया में सबसे बेहतर शिकते. सबसे बेहतर, बेहतर फक्त काय, सबसे बेहतर एवढं लक्षात ठेवायचं. काय म्हटलेलं, सबसे बेहतर शिकते हे सगळ्यात महत्वाचं. आता पहिले हे ऑप्शन काय म्हटलंय, निष्क्रिय अनुसरण, म्हणजे काय, मी जे तुम्हाला सांगतोय ना फक्त तुम्ही ऐकत राहा, असं पण चालणार नाही. वेदन, वेदनवर प्रत्याहार, म्हणजे काय, काहींना वाटेल यार वेदन आणि प्रत्याहार म्हणजे काय, जे दिलेले, जे फळ्यावर दिलेले ते परत परत लिहा, परत परत लिहा. याच्याने तर ते विद्यार्थी बेहतर शिकणार नाही. फक्त परत परत लिहून चालेल का, अजिबात नाही. रटकर स्मरण म्हणजे काय, तुम्ही वाचा, रटकर पाठांतर करा आणि ते आपण म्हणतो ना डोक्यात ठेवा, पाठांतर करा, रटकर वाचा आणि पाठांतर करा, वाचा आणि पाठांतर, असं चालणार नाही. त्याच्यानंतर काय म्हटलंय, निर्देशित खोज. आता काय म्हणेल सर निर्देशित आलेलं आहे ना, पण निर्देशित खोज म्हणजे काय, जे तुम्ही विद्यार्थ्यांना सांगताय ना त्यासाठी काय करताय, तुम्ही सहकार्य करताय. म्हणजे काय, आता विद्यार्थ्यांना तुम्ही सांगितलं हे झाड कशाचं आहे, या हे झाडांची किंवा हे कोणत्या झाडाचं पान आहे हे ओळखा बरं, मग विद्यार्थी विचार करतील. म्हणजे काय झालं, निर्देशित खोज तुम्ही दिली, म्हणजे डी ऑप्शन हे चांगलं आहे. मग याच्यातून काय होईल, बेहतर शिकते. प्रश्न 29 काय म्हणतोय बघा, निम्नलिखित में से कौन सा उच्च स्तरीय कौशल्य जिसमें अपनी सोच के बारे में सोचना शामिल है. म्हणजे काय, असं कोणतं कौशल्य याच्यामध्ये का विद्यार्थी आपल्या विचारांवर विचार करतात, आपल्या विचारांवर विचार करतात. आता याला प्रत्याहरण पण म्हणत नाही, म्हणजे काय, जे पूर्वी त्याला प्रत्याहरण म्हणत जाई, अनुबंधन म्हणत नाही, त्याला अधिसंज्ञान असं म्हटलं जातं. म्हणजे काय, आपले जे विचार आहेत या विचारांवर काय केलं जातं, आपण म्हणतो ना, आपण विचार पडताळणी करतो, याला अधिसंज्ञान असं म्हटलं जातं. पुनरावृत्ती अजिबात म्हणत नाही. आणि प्रश्न आहे शेवटचा, प्रश्न शेवटचा आहे, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्या, पण प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला मोबाईल नंबर मिळून जाईल, बॅच जॉईन करून घ्या. फक्त तुम्हाला 1000 रुपयामध्ये सगळ्या नोट्स आणि सगळे टॉपिक तुम्हाला मिळतात, फक्त 1000 रुपयामध्ये. फक्त किती, 1000 रुपयामध्ये. 1 रुपया परत भरायचं. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट पण मिळेल, सगळे जे पुस्तक आहेत त्यांच्या PDF मिळतात, नोट्स पण उपलब्ध होतात, मराठी आणि हिंदीमध्ये पण तुम्हाला समजवलं जातं. लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्या. फक्त जे प्रश्न आता शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिले त्याचा क्रमांक टाकायचा आणि कोणत्या क्रमांकाचं उत्तर आहे हे तुम्हाला सांगायचं.